नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण फोर्टेक्स ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत। हा पीस आपल्याला कट करायचा आहे। फोर्टेक्स ब्लाउज याचा शिवायचा आहे आपल्याला। तर हे बघा, हे अस्तर आहे। हे अस्तर आधी आपण कट करून घेणार आहोत। मी वही काढून घेते। वहीत आपले मेजरमेंट काय आहेत ते लिहिलेले आहेत। तर हा ब्लाउज आहे तो आपला 36 इंचाचा आहे आणि उंची आहे याची 14 इंच आहे। तर हे बघा, अस्तराची घडी आपण आधी काढून घेऊ आणि अस्तरची जी जोड बाजू असते ना, ती जोड बाजू मी माझ्या साईडला ठेवलेली आहे। बघा, जोड बाजूपासून आपल्याला आधी सरळ मी उंचीचे माप टाकून घेतले। उंची आहे ती शिवून 14 इंच आहे, म्हणून त्यात 1 इंच मिसळून मी 15 इंच घेतले। आपली पूर्ण छाती आहे 36 इंच, म्हणजे 36 इंचाचा चौथा भाग येतो 9 इंच। मग 9 इंच घेतले मी, जोड बाजूपासून पुढे 9 इंच घेतले आणि त्यापुढे आपल्याला 2 इंच मार्जिनचे मिसळायचे आहेत। म्हणजे ही आपली पूर्ण लेंथ झाली 11 इंच। 9 + 2 11 इंच झाले। आपल्या रेषा ह्या तिरक्या जाऊ नयेत म्हणून मी हे जे मार्किंग आहे ते 2-3 ठिकाणी करून घेते, जेणेकरून आपण ज्या रेषा मारणार आहोत त्या आपल्या रेषा सरळ येतील आणि आपले जे आकार आहेत ते चुकणार नाहीत। बघा, अशा प्रकारे मी उंचीचा आणि छातीचा चौकोन आखून घेत आहे। हे जे आहे हे आपण बॅक साईड काढून घेत आहोत। माझी पट्टी जरा वाकडी झालेली आहे, त्यामुळे त्याच्या म्हणजे सरळ रेषा येताना जरा हे होतं। माझ्या मुलांनी केली वाकडी ती। हे बघा, सरळ रेष करून घेते। शोल्डरसाठी आपल्याला 5.5 इंच घ्यायचे आहे। 5.5 इंच घेतले आणि मुंडा आहे तो आपल्याला 6 इंचाचा घ्यायचा आहे। म्हणजे आपले जे छातीचे माप आहे ते 36 इंचाचे आहे, त्यामुळे मी इथे मुंडा 6 इंचाचा घेतलेला आहे। तुमचे जर माप कमी असेल छातीचे तर तुम्ही तिथे 5.5 इंचही घेऊ शकता, जेव्हा तुमचा गळा खोल असेल त्यावेळेस। सरळ रेष आली का बघते, माझी पट्टी वाकडी आहे त्यामुळे जर सरळ रेषेला थोडंसं हे होतं ते मी सरळ करून घेते। 1.25 इंचावर खूण करून घेते आणि आपल्याला इथून गोलाकार देऊन घ्यायचा आहे। गळ्यासाठी मी 2.5 इंच घेतलेले आहे। आणि शिवून गळा हा 11.5 इंच घेतले मी। आडवे 3.5 इंच घेऊन मी गळ्याचा आकार देऊन घेते, गोलाकार। खालच्या साईडने त्यांना पसरून जरा गळा पाहिजे होता, त्यामुळे मी खालच्या साईडने 3.5 इंच घेतले आणि वरच्या साईडने 2.5 इंच घेऊन अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोलाकार देऊन घेतला। बघा, मागची बाजू आपली आखून तयार झालेली आहे। आता आपल्याला मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अस्तर फोल्ड करून घ्यायचे आहे। अस्तर फोल्ड करताना आपल्याला खालच्या साईडने 1 इंच एक्स्ट्राचे ठेवायचे आहे। हे बघा, उंचीकडच्या साईडने म्हणजे खालच्या साईडने आपल्याला 1 इंच एक्स्ट्राचे ठेवून घ्यायचे आहे। आणि कडेने जो आपण आकार दिलेला आहे म्हणजे पाठीचा, बघा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला त्या साईडने कट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण मागचा आणि पुढचा भाग आहे हा एकदम सोबत कट करून घेतलेला आहे। गळ्याच्या ठिकाणी मी खूण करून घेते, जेणेकरून आपल्याला पुढच्या भागाला गळा टाकण्यासाठी तिथे सेपरेट माप टाकणे गरजेचे नाही। खालच्या साईडने आपण जेथून फोल्ड केला होता तेथून मी कट केले, जेणेकरून पुढच्या बाजूची आपली 1 इंच उंची आपोआपच येईल।
आणि ही जी मागच्या साईडला 1 इंच उंची आली होती आपले एक्स्ट्राचे ते आपण कट करून घेऊ. हा मागचा गळाही आहे तो आपण आखल्याप्रमाणे कट करून घेणार आहोत. आता हा आपण पुढचा भाग घेऊ. पुढचा भाग हे बघा आपोआप आपला 1 इंचाने खालच्या साईडने एक्स्ट्रा आलेला आहे. तर मुंड्याच्या साईडला आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घेऊन गोलाकार देऊन घ्यायचा आहे. गळा आहे आपला 6.5 इंचाचा म्हणून मी 6.5 इंच घेतले आणि आडवे मी 2.5 इंच घेतले आणि इथेही चौकोन आखून आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आता हे बघा आपली जी हुकपट्टी काचपट्टी असते म्हणजे गळ्याच्या साईडला आपल्याला 4 इंच घ्यायचे आहे. आणि पलीकडच्या साईडला म्हणजे फिटिंगच्या साईडला आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आहे. सरळ रेषा आखून घेऊन आपल्याला क्रॉसपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. उंची जास्त असल्यामुळे मी पुढच्या साईडला 4 इंच घेतले. तुमची जर ब्लाऊजची उंची कमी असेल तर तुम्ही तिथे 3.5 इंच देखील घेऊ शकताय. आता मी बरोबर टेप ठेवला आहे त्या पद्धतीने टेप ठेवून तुम्ही तिथे 4.25 इंच घ्यायचे आणि जिथे आपले 4.25 इंच आलेले आहे तेथून वरती आपल्याला 11 इंच म्हणजे वरतून खालच्या साईडला आपल्याला मोजायचे आहे. तर तिथे 11 इंच वर मार्क करून आपल्याला ते 2 पॉईंट जॉईंट करून घ्यायचे आहेत. हा खालचा टक्स आहे तो आपल्याला पाऊण इंचाचा घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला पाऊण इंच घ्यायचे आहे. अशा प्रकारे खालचा एक टक्स आहे हा आपला मोठा येतो जेणेकरून आपला जो पफ असतो तो खूप छान पडतो. आता बघा तिकडच्या म्हणजे हुकपट्टी काचपट्टी असते त्या साईडने आपण 2 इंच घेतलेले आहे आणि पुढच्याही साईडचा आपण मध्य काढून घेतलेला आहे आणि हेही 2 पॉईंट आपण जॉईंट करणार आहोत. हा जो आपला टक्स असतो हा पाव इंचाचा असतो किंवा 1 रेष म्हणलं टेपमधली तर तीही चालेल. इकडच्या साईडने आपण 2.5 इंच घेणार आहोत. फिटिंगकडच्या साईडने 2.5 2.25 तुम्हाला म्हणजे जसे हे वाटेल तसे तुम्ही घेऊ शकता 2.25 किंवा 2.5. आणि हा टक्स आपल्याला तिरका आखून घ्यायचा आहे. हाही टक्स आपला पाव इंचाचाच असतो. आणि या टक्सपासून वरती आपल्याला 2 इंच घ्यायचे आहे. टेप आपल्याला जास्त तिरकाही ठेवायचा नाही किंवा जास्त सरळही ठेवायचा नाही. आणि मुंड्याचा जो मध्य असतो त्या मध्ये आपल्याला हा टक्स आपोआप मिळून जातो रेष जर आपण सरळ घेतली तर. बघा हाही टक्स आपला पाव इंचाचाच असतो. आता आपण हे कट करून घेऊ. जसे मी तुम्हाला दाखवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही कट करून घ्यायचे आहे. मधला जो जॉईंट आहे तो मी कट करून घेते आणि क्रॉसपट्टीलाही आपला जॉईंट आलेला आहे तोही मधला मी कट करून घेते. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.
यानंतर मी ब्लाऊजची जी आपली नेहमी आपण रेग्युलर पद्धतीने स्लीव्ज कट करतो त्या पद्धतीनेच केलेली आहे. पण मी छातीचा जो आपण चौथा भाग टाकतो तिथे मी अर्धा इंच एक्स्ट्राचे घेतलेले आहे. म्हणजे 9 अधिक अर्धा इंच 9.5 मी उभे माप घेतलेले आहे, जेणेकरून आपली बाही मुंड्यात कमी पडू नये. आणि बाही ही आहे आपली 5 इंचाची आहे, म्हणजे 4.5 इंच शिवून आहे, त्यात मी अर्धा इंच मिक्स केले तर 5 इंच झाली. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला बाहीला जॉईंट येणार आहे. इथे हा आहे आपला पुढचा भाग. मी अस्तरच्या साईडने पुढचा भाग कट करून घेत आहे. अस्तर ठेवून मी एक्स्ट्राचेच खालचा जो पीस आहे हा कधीही एक्स्ट्राचाच कट करते, जेणेकरून शिवण्यात आपल्याला ते कापड कमी जास्त होऊ नये आणि आपल्या